नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 319 आणि 320. किसने दस्तक दी दिल पे ये कौन है? किसने दस्तक दी दिल पे ये कौन है? आप तो अंदर है, ये बाहर कौन है? आप तो अंदर है, ये बाहर कौन है? एका झेन मास्तरला त्याचा एक पूर्व परिचित गृहस्थ रस्त्यामध्ये अचानक भेटला. झेन मास्तरने विचारले, तुमचा मुलगा अजूनही बेरोजगारच आहे असं वाटते. गृहस्थ म्हणाला, नाही नाही नाही, तो आता ध्यान की काय जे काय आहे ते करत असतो. असे तो म्हणतो बा. गुरुजी, हे ध्यान म्हणजे नक्की काय हो? मला काही समजले नाही माझ्या मुलाचे म्हणणे काय ते. झेन मास्तर चालता चालता म्हणाले, मला या बाबतीत काहीच माहित नाही. मला या बाबतीत काहीच माहित नाही, पण नुसते खाली रिकामटेकडे न बसता काही ना काही करणे हे केव्हाही चांगलेच ना. तात्पर्य सांगणे न लगे. श्री निसर्गदत्त महाराजांना एक साधक विचारतो, तुम्ही म्हणता ते तूच आहेस, म्हणून आपण दोघेही समान योग्यतेचे आहोत. पण यावर मी कसा विश्वास ठेवू? महाराज यावर म्हणाले, तुमची दिशाभूल करण्याचा माझा मुळीच काहीही हेतू नाही. तुमचा विश्वास असो वा नसो, माझे जे सांगणे आहे ते एकदम खरे आहे, एकदम सत्य आहे. आज तुम्ही तुमच्या बाबतीत ते तू आहेस हे ऐकले आहे. हे जर कळकळीने मनापासून जर ऐकले, तर तुमची आता सुटका नाही. म्हणजे तुम्ही आता यात गुंतलेले आहात. ते आज ना उद्या आपले कार्य करणारच. हीच तर खऱ्या सत्संगाची मख्खी आहे. हीच तर खऱ्या सत्संगाची किमया आहे. साधक विचारतो, आपल्या शेजारी स्तब्ध, शांत, निवांत बसून राहणे याला साधना असे म्हणता येईल काय? महाराज म्हणाले, का नाही? तुम्ही फक्त तुम्हाला मर्यादितपणे पाहता. मला तुम्ही म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला खोलवर पाहू शकतो. तेव्हा माझ्या लक्षात येते की तुम्ही वस्तुतः माझ्या वेगळे नाहीच. माझ्या शेजारी तुम्हाला केवळ शांतपणे, निवांतपणे मौन राहून बसण्यास आनंद वाटतो. याचा हाच अर्थ आहे की तुम्हाला पण तुम्ही माझ्याहून भिन्न नाही याची थोडी-थोडी भनक ही लागलेलीच आहे. कारण सजातीला सजातीची ओढ असते. कुठल्याही प्रकारची, कुठल्याही क्षणी, कुठेही, कशातही विजातीयता विजातीयता न पाहणे हेच प्रेमस्वरूप होण्याचे खरे रहस्य होय. श्री रमण महर्षींच्या जवळ शांत, मौन, निवांतपणे बसणे म्हणूनच तर लोकांना आवडत असे. साधक विचारतो, तुम्ही सध्या मला जसे पाहता तसेच मला माझ्याकडे स्वतःकडे पाहता येईल काय? महाराज म्हणाले, का नाही येणार? नाहीतर मी कशाला इतके सांगितले असते. नाहीतर मी कशाला इतके सांगितले असते. प्रथम हे लक्षात घ्या, की सर्व देह, सर्वांचेच देह, सर्व देह असे नाही, तर सर्वच देह, वैयक्तिक कुणाचा एकाचा नाही. याला तुझा माझा असे काही नाही, तर सर्व देह हे देहाच्या ठिकाणी आहेत. ते फक्त देह आहेत. ते कुणा एका विशिष्ट आशयाचे नाहीत आणि ते आपापला येणे, जाणे, वाढणे, क्षीण होणे, संपणे हा देहधर्म अगदी मनापासून पाळतात. त्याला माझा म्हणणारे जे आहेत, त्यांचे ते देह अजिबात न ऐकता आपला शरीर धर्म पाळतात म्हणजे पाळतातच. देहधारी असा कुणीच नसतो, कारण देहधारीशी तू संबंधच कोणी ठेवत नाही. देहधारी म्हणवणारा जो केवळ भ्रम आहे, तो त्याला मात्र माझा माझा म्हणतो आणि तशी आयुष्यभर खोटी देहबुद्धी सुद्धा बाळगतो. म्हणूनच तुम्ही सध्या जे स्वतःला समजता, म्हणजे मी देह मन आहे असे समजता, ते तुम्ही मुळीच नाही. तर हे मनापासून समजले तर जे शेवटी उरेल तेच तुम्ही आहात. काय उरेल? केवळ हाच समज उरेल, की आपण देहमन अशी बुद्धी नाही आहोत, तर हेच स्वस्वरूप ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान नाही, तर आत्मज्ञान
जे की असणेपणाच्या रूपात तुम्ही अवांछनीयरित्या स्वतःला नित्य प्राप्तच असे आहात. फक्त आपले तिकडे लक्ष नाही. एवढेच काय ते. भाग 320. ये हादसा तो किसी दिन गुजरने वाला था. ये हादसा तो किसी दिन गुजरने वाला था. मैं बच भी जाता तो एक रोज मरने वाला था. मैं बच भी जाता तो एक रोज मरने वाला था. एका झेन शवविच्छेदक पोस्टमॉर्टम करणाऱ्याला अचानक नोकरीवरून का काढले माहित आहे? त्याने मृत माणसाच्या मृत्यूचे कारण, त्याचा जन्म त्याच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्ये असे लिहिले. तात्पर्य सांगणे न लगे. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, जे मन स्वतःच अस्थिर आहे, त्यात स्थिर अवस्था असूच शकत नाही व ते स्वतःला स्थिर करू पण शकत नाही. मी आहे या स्थिर घटकाकडेच लक्ष द्या व यालाच मनाच्या पलीकडे जाणे म्हणतात. असलेपणाला केंद्रबिंदू करा. विचार व विचार व कल्पना आपल्याला आवड-निवड रहित असे जे जसे आहे तसे पाहण्यास अडचणी आणतात. आपण पंचज्ञानेंद्रियाद्वारे रूप, रस, गंध, नाद, स्पर्श यांचा अनुभव घेतो. पण हे नको ते हवे अशी आवड-निवड असलेला विचार हे इंद्रियज्ञान दूषित करतो. त्यामुळे इच्छा निर्माण होतात. प्रत्येक क्षणी वर्तमानात रूप, रस, गंध, नाद, स्पर्श याचा अनुभव नवीन नवीनतेनेच येत असतो. त्यावेळी काहीही हवे नको नसते. पण जे आपण पाहतो, ऐकतो, खातो इत्यादी गोष्टी विचाराच्या रूपाने प्रतिमा सृष्टी निर्माण करतात. उदाहरणार्थ, आपल्याला एखादे घर दिसते, ते आपल्याला आवडते. एखादी गाडी दिसते, ती आपल्याला आवडते. एखादी सुंदर स्त्री दिसते, ती आपल्याला आवडते. वगैरे आपण पाहतो म्हणजे त्याचा फक्त त्यांना पाहण्यापुरताच संबंध येतो. इथेच खरे म्हणजे सगळे थांबायला हवे. पण आपण लगेच या बाबतीत कल्पना करून प्रतिमा सृष्टी निर्माण करतो. जसे या मी घरात राहील, अशीच गाडी घेईल, एखाद्या पाहिलेल्या सुंदर स्त्रीसारख्या असलेल्या स्त्रीशी लग्न करेल. हे सर्व प्रतिमा निर्मितीचे वेळ एका प्रकारचे जहर आहे. ते मुळात वर्तमान काळात जे पंचज्ञानेंद्रियाने मिळणारे शुद्ध स्वरूपाचे ज्ञान आहे, ते कलुषित करते, दूषित करते. यावर उपाय काय? तर सगळ्याच ज्ञानेंद्रियाच्या प्रथम होत असलेल्या संवेदनांच्या ठिकाणी अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे. म्हणजे कुठलीच प्रिय अप्रिय प्रतिमा, म्हणजे मागे आपण हे उपभोगले, हे राहिले उपभोगायचे, अशा प्रकारचा गढूळपणा यायच्या आत शुद्ध संवेदन आणि प्रतिमा निर्मिती यात जी सूक्ष्म फट जी आहे, तेथेच असा. त्याकडेच लक्ष ठेवा. फट वाढवा. हळूहळू फट रुंद रुंद होत जाईल अशी सवय करा. आपले लक्ष ठेवण्याचे एकदा का मनापासून महत्त्व कळले, अशा प्रकारचे लक्ष ठेवण्याचे एकदा का मनापासून महत्त्व कळले, की हे महत्त्व कळणेच त्यात सहजपणा, सोपेपणा आणि विनासायसता, प्रयत्नहीनता अशी आणेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे मूळ स्वरूप अस्वस्थ नसून त्याचे मनातील प्रतिबिंब सदैव चंचल असते. पंच ज्ञानेंद्रियांनी जे संवेदन प्राप्त होते, त्याची निंदा करता येत नाही. ते तुम्ही कितीही नाही म्हटले तरी ते होणार म्हणजे होणार. त्याला ब्रह्मदेवही अडवू शकत नाही. फक्त त्याला आवड-निवड, हवे नको अशा दूषित प्रतिक्रियेपासून आपण दूर ठेवू शकतो. ते मात्र आपल्या हाती आहे. तसेही संवेदन हे केवळ संवेदनच असते. ते भले-बुरे असे कधीच नसते. म्हणूनच की काय, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वतःला जाणण्यासाठी जगावरील जे तुम्ही हवे नको, आवड-निवड अशा मानसिक ठेवणीमुळे, म्हणजे अशा आत्मनिष्ठ सजावटीमुळे सजवलेले आहे, अशा जगावरील लक्ष वळवून आत
म्हणजे वस्तुनिष्ठकडे ते वळवा. सध्या तुम्ही अशाच जगात गुंतलेले आहात. सध्या तुम्ही अशाच मनातल्या मनातील जगात गुंतले आहात. त्यामुळे तुम्हाला स्वरूप ज्ञान होत नाही. पण स्वतःला जाणण्यासाठी जगाचा नाश करण्याची अजिबात गरज नाही. वस्तुनिष्ठ जगाचा नाश करण्याची अजिबात गरज नाही, तर आत्मनिष्ठ मनातल्या मनात तयार केलेल्या जगाबद्दलच काही करावे लागेल. केवळ इतकेच जाणून घ्या, तुम्ही जे पाहता ते मुळात दिसत आहे तसे नाही, तर जसे आहे तसेच दिसते. याचा शोध घेतल्यावर हा प्रचंड देखावा विरून जाईल आणि मूळ सद्वस्तूच तिथे उरेल. घराच्या बाहेर पडण्यासाठी तुम्हाला घरात असलेले घर तुम्ही राहत असलेले घर जाळण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त तुम्ही घराच्या बाहेर पडा, तेवढेच पुरेसे आहे.